राज्य विधिमंडळाच्या बजेट अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये दुष्काळाचा मुद्दा गाजला। दारू बनवणाऱ्या कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्यावरून विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सरकारवर विखारी टीका केली। राज्यात दुष्काळाऐवजी टंचाई सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे, त्यामुळे केंद्राकडून टंचाई सदृश्य परिस्थितीचा निकष लावून गरजेपेक्षा कमी निधी दिला जातोय, म्हणूनच संपूर्ण दुष्काळ जाहीर करा, म्हणजे केंद्राकडूनही भरीव मदत मिळेल, अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली। जसं रोजगार हमी योजनेसाठी व्यावसायिक कर घेतला जातो तसा पैसे कमी असतील तर नेते गणपतराव देशमुख यांनी केलं। पाण्यासाठी वणवण सुरू आहे, त्या दृष्टीनं राज्य सरकारनं युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणी बहुतेक आमदारांनी दोन्ही सभागृहांमध्ये केली। विधान परिषदेत दुष्काळाच्या चर्चेला सुरुवात करताना विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सरकारवर घणाघाती आरोप केला। राज्यात दुष्काळ असताना उद्योगांचं पाणी कपात करण्याचं राज्याचं धोरण आहे आणि त्यानुसारच औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या पाण्यातही सरकारनं कपात केली आहे। मात्र मिनरल वॉटर, बियर आणि दारू बनवणाऱ्या कंपन्यांना मात्र मुबलक पाणी दिलं जात आहे, असा आरोप यावेळी विनोद तावडेंनी केला। सरकारनं याचं उत्तर दिलं पाहिजे, असंही ते म्हणाले। दिसलेल्या कंपन्या मात्र भरपूर वाढल्या आहेत। इथे लोकांना प्यायला पाणी नाही आणि प्यायला पाणी नसल्यामुळे इंडस्ट्रीचं पाणी कमी करू म्हटलं तर औरंगाबादच्या औषधी कंपन्यांचं पाणी कमी केलं, पण तिथल्या डिस्टिलरीज ज्या आहेत, बिअरच्या कंपन्या आहेत, मिलेनियम बिअर इंडस्ट्रीजला 12,880 चा पाणी पुरवठा जानेवारीत होता, तो आता 22,140 वर वाढला। औरंगाबाद ब्रेवरीजचा असाच वाढला। फॉस्टर इंडियाचा 8,000 वरनं 10,000 गेला। इंडो युरोपियन ब्रेवरीजचा 2,000 वरनं 4,000 वर गेला। म्हणजे पाणी नको पण दारू प्या, हे सांगायचं काम महाराष्ट्र शासन करतंय। औषधी कंपन्यांचा पाणी कमी केलं, पण दारू कंपन्यांना मात्र पाणी जास्त दिलं। विनोद तावडे यांनी अशा प्रकारे सरकारचा बुरखा फाडला। दुष्काळ असताना बियर कंपन्यांना कसा पाणी पुरवठा केला जातोय हे त्यांनी उदाहरणासकट सांगितलं। आपण बघूया कोणत्या या कंपन्या आहेत। मिलेनियम बियर इंडिया लिमिटेड या कंपनीला जानेवारी 2012 मध्ये 12,880 क्युबिक लिटर पाणी दिलं होतं। नोव्हेंबर 2012 मध्ये 22,140 क्युबिक लिटर पाणी देण्यात आलं। औरंगाबाद ब्रेवरीजला जानेवारी 2012 मध्ये 14,003 क्युबिक लिटर पाणी देण्यात आलं, तर नोव्हेंबर 2012 मध्ये 14,621 क्युबिक लिटर पाणी पुरवठा झाला। फोस्टर बियर कंपनीला जानेवारी 2012 मध्ये 8,887 क्युबिक लिटर पाणी देण्यात आलं होतं। नोव्हेंबर 2012 मध्ये 10,007 क्युबिक लिटर पाणी देण्यात आलं। इंडो युरोपियन ब्रेवरीजला जानेवारी 2000 मध्ये 2,521 क्युबिक लिटरचा पाणी पुरवठा झाला, तर नोव्हेंबर 2012 मध्ये 4,700 क्युबिक लिटर पाणी या कंपनीला पुरवण्यात आलं। या गंभीर आरोपाविषयी चर्चा करायला आपल्या सोबत आहेत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि त्यांना उत्तर द्यायला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे आपल्या सोबत आहेत। सुरुवात करूया विनोद तावडे यांच्यापासून। तावडेजी, तुम्ही अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे, काय तपशील आहे याचा, तुमचं काय म्हणणं आहे? मी आज सभागृहामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने मांडल्या की पिण्याचं पाणी हे सगळ्यात महत्वाचं आहे, मग शेतीला आणि मग उद्योगाला, हा आपला सरकारचा नियम आहे, कायदा आहे खरं म्हणजे। आणि अशा वेळी मला MIDC औरंगाबादकडून जो 26 फेब्रुवारीला मी माहिती मागितल्यानंतर मला जो मेल आला, त्या मेलमध्ये ही सगळी माहिती आहे, जी आज माहिती मी सभागृहामध्ये वाचून दाखवली की या पद्धतीने तुम्ही बजाज ऑटोला आणि मेडिकल उद्योगाला पाणी कमी केलं आणि तुम्ही बियर कंपन्यांना पाणी कसं वाढवलं, हे सगळं आज मी सभागृहामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समोर आज वाचून दाखवलं। म्हणजे सरकारला हे म्हणायचं आहे का, पाणी प्यायला नसेल तर दारू प्या, बियर प्या, हा परखड सवाल मी आज सरकारला त्यातला विचारला। आणि सरकारची आकडेवारी आहे, ही माझी काही कथोकल्पित आकडेवारी नाही, MIDCने हा दिलेला मला ईमेल आहे माझ्या अधिकृत पत्रावर। पण तावडेजी, सरकार हे जाणीवपूर्वक करतंय की सरकारला जाणीव नाहीये की दुष्काळ आहे, आपण काहीतरी धोरणं बदलली पाहिजेत, या जाणीव नसण्यातून हे निर्माण झालंय का? तुमचं काय म्हणणं आहे?
मी सरकारला सामान्य माणसाची काही पडलेली नाही. जे उद्योगधंदे बडे लोक आहेत त्यांचीच काळजी पडली आहे याचं ते द्योतक आहे. आपण घोषणा तर खूप करतो, आपण GR तर खूप काढतो, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी काय होते आहे हे त्या खात्याच्या मंत्र्यांचं पाहायचं काम नाही का? हे सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री बघायचं काम आहे की नाही? ते सरकारला असं वाटतं की गरिबाचं काय व्हायचं ते वाटोळं होऊ दे, पण आम्हाला उद्योगधंदे आणि ते धंदेवाल्यांना सांभाळायचंय हीच मानसिकता दुर्दैवाने या सगळ्या प्रकरणात मला जाणवते. विनोदजी, एक मिनिट थांबा. आपल्यासोबत शशिकांत शिंदे सुद्धा आहेत, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. शशिकांत शिंदे, तुम्ही ऐकलेलं आहे विनोद तावडे यांनी काय आरोप केला? तुम्ही दुष्काळी परिस्थितीमध्ये दारू कंपन्यांना पाणी देताय, काय म्हणणं आहे तुमचं? नाही, यामध्ये एक तर मुद्दा असा आहे की दुष्काळी कंपन्यांना दारू देण्याच्या बाबतीत, दुष्काळातल्या असलेल्या भागामधल्या कंपन्यांना दारू देण्याच्या बाबतीत मला, दारूच्या पाणी देण्याच्या बाबतीत मला मुद्दा विनोदजीने उपस्थित केला. ज्या ठिकाणी आपण बघितलं निखिलजी, हे उद्योग काल काही उभे राहिलेले नाही. हे उद्योग पूर्वीपासून त्या ठिकाणी सुरू आहे. आता उद्योगाला आता पहिले जे धोरण विनोदजीने सांगितलं त्याप्रमाणे पहिलं शेतीला, नंतर पाणी पिण्याला आणि नंतर औद्योगिक धोरणाला या ठिकाणी पाणी दिलं जातं. आता याचाच मुद्दा धरून हा काय नवीन धोरण ठरवण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला त्याच्या अगोदरचा हा उद्योग असतील. ही गोष्ट खरी आहे की ज्यावेळेला पाण्याची परिस्थिती गंभीर होईल त्यावेळेला इतर उद्योगधंदा, जसं आपल्याकडे वीज फार नियम होता तेव्हा आपण होल्डिंग्स वगैरे शहरातल्या विद्यालयाला पण तिथं कट करावी अशा प्रकारची सूचना करतो. ही सूचना करण्याच्या बाबतीमधली भूमिका करून खरोखर जर अशा पद्धतीने सध्याची परिस्थिती बघता आता पाण्याच्या बाबतीमधलं बचत करताना या उद्योगधर्माच्या असलेल्या ठिकाणी थोडंसं काटछाट करण्याचा किंवा त्यांना त्या ठिकाणी बंधन करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. परंतु उद्योगधंद्याला पाणी देण्याच्या बाबतीमध्ये जर निर्णय घेतला तर ग्रामीण भागामध्ये उद्योगधंदे झाले पाहिजे. शेती आणि उद्योग याच्यावर जर ग्रामीण भागाचा भार व्यवस्थितपणे चालला गेला एक चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना आणि तिथल्या लोकांना नोकरी सुद्धा होऊ शकते. आता जर पूर्ण बंद करायचं झालं तर तो उद्योगधंदा सुद्धा बंद होऊ शकतो. उदाहरणार्थ विनोदजी तावडे म्हणतात कधी मग टिकायचं की एखाद्याला टीका करायची झाली की मध्ये डायनामिकला का दिलं, मग ह्याला का दिलं, अरे पण त्याच्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब आहेत. आज मला सांगा, उद्या हे सांगतील आता दूध उत्पादन हे शेतकऱ्यांचं उत्पादन आहे. आता ते जर दूध विक्रीला गेलं नाही तर त्या कंपन्या बंद पडल्या तर कसं होईल? तसंच उद्या बोलते की ऊस कारखान्याला सुद्धा पाणी लागतात, ऊस कारखाने सुद्धा बंद केले पाहिजेत. जर कारखाने बंद झाले तर शेतकऱ्यांचा असलेला ऊस कोण घेणार? हा मुद्दा सुद्धा विचार गरजेचा आहे. फक्त आरोप केला म्हणजे सत्य बाहेर येत नाही. सामान्य माणसांची काळजी सरकार चांगली घेते. आज विधानसभेत मी बघितलं. शशिकांतजी, एक मिनिट थांबा. विनोद तावडे तुम्हाला उत्तर देत आहेत. विनोद तावडे, उत्तर द्या. निखिलजी, मला शशिकांत शिंदे माझे मित्र आमदार आहेत, पण खरंच हसायला येत आहे. सरकारची बाजू घ्यायची म्हणून काही बोलायचं शशिकांतजी, हे बरोबर नाही. का मग तुम्हाला बजाज ऑटो बंद पडलं चालणार आहे का? त्यांचं पाणी कमी का केलं? माझं म्हणणं आहे तुम्ही आता जे आकडे दाखवले निखिलजीने आणि IBNवर की जे तुम्ही पाणी वाढवलंय, पाणी तुम्ही कमी नका करू, तेवढंच ठेवा. वाढवता कशासाठी? उद्योग जगले पाहिजे मलाही कळतं, रोजगार आहे मलाही कळतं, पण प्यायला पाणी नाही. 30 दिवसांनी एकदा जालन्यात पाणी येतं, जे पाणी इथून जातं ते चालतं. म्हणजे पाणी, माणसाला पाणी प्यायला नाही मिळालं चालेल, पण तो कामावर गेला पाहिजे, त्याला रोजगार मिळाला पाहिजे. अहो मग बजाज ऑटोचं पाणी कमी का केलं? तिथे कामगार नाहीये का? मग दारूच्या कारखान्याचा कामगार महत्वाचा आणि बजाज ऑटोमध्ये कामगार महत्वाचा नाही का? काय शशिकांतजी, काय लॉजिक लावता? तुम्हाला या प्रकारची बियर दारू लॉबी काय पद्धतीने मदत करते त्याचं हे द्योतक आज मी तुम्हाला विधान परिषद उघडं पाडून दाखवलंय. शशिकांत शिंदे, काय म्हणणं आहे तुमचं यावर? तुम्ही जो मुद्दा धरला तो बरोबर आहे. उद्योग धंदा सुद्धा बंद झाला नाही पाहिजे, कारण अनेक वर्षापासून तिथल्या लोकांचा रोजीरोटी मेली नाही पाहिजे. परंतु ठराविक कंपन्यांना जर त्या ठिकाणी देण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर तो निश्चितपणाने त्याच्या सुधारणा झाली पाहिजे. ती चूक आहे आणि ही चूक सुधारण्याच्या संदर्भातली भूमिका करताना वेळ पडली तर कारखान्याची सुद्धा पाणी थांबवून शेतकऱ्यांना आणि तिथल्या असलेल्या जनतेला पिण्याचं पाणी देणं ही काळाची गरज आहे. या बाबतीत मी निश्चितपणाने समर्थन करेन. मी चुकीचं समर्थन करणार नाही. या मुद्द्याविषयी सहमत होताना एवढंच सांगतो की तिथले उद्योग, मी मगाशी म्हणतो उद्या डायनामिक ही कोणाची कंपनी आहे त्यापेक्षा त्या डायनामिकमध्ये जाणाऱ्या तिथल्या शेतकऱ्यांचं दूध किती आणि हे शेतकऱ्यांचं दूध विक्रीला जातो त्यातून उत्पन्न मिळतं याचा सुद्धा विचार केला पाहिजे. हा
अप्रमाणितपणा जसा तुम्ही जसा बजाजचा दाखवला तसा हा सर्वीकडे दाखवला पाहिजे, या मुद्द्याशी माझी सहमती आहे. आणि अशा पद्धतीने जर वाटप होत असेल तर ते चुकीचं झालं असेल तर ते दुरुस्त करणं गरजेचं आहे. म्हणजे ते चुकीचं झालं असेल तर दुरुस्त करणं गरजेचं आहे असं सत्ताधारी आमदार म्हणतायत. विनोदजी, शेवटी पुन्हा तुमच्याकडे येतो. बिअर कंपन्यांना पाणी पुरवणं चूक आहे, बरोबर आहे, पण डायनॅमिक्सच्या बाबतीत विरोधी पक्ष जो मुद्दा मांडतायत, डायनॅमिक्स या कंपनीला दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांचं दूध जात आहे, त्या कंपनीला जर पाणी पुरवठा केला नाही तर ती कंपनी बंद पडेल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होईल, हे जे म्हणणं आहे यावर तुमचं काय म्हणणं आहे? निखिलजी, किती हास्यास्पद गोष्ट आहे हो. दुष्काळी भागातली गुरं जगायला त्यांना प्यायला पाणी नाही, दूध देतायत कुठून आता? म्हणजे त्यांच्याकडून दूध जातच नाही तर ती डायनामिक कंपनीला दूध दुष्काळी भागातल्या जनावरांकडून जात नाहीये. आणि यांना दुष्काळी भागातल्या जनावरांची आणि तिथल्या त्यांच्या मालकाची एवढी काळजी आहे. मी परवा आष्टीला गेलो होतो, तिथे जर्सी गायी आहे, त्या जर्सी गायींना 25 किलो चारा लागतो आणि वारंवार तिथला शेतकरी मागणी करतोय की या गायरान गायी वेगळ्या, त्यांना 15 किलो चालतो, जर्सी जी दूध देते तिला 25 किलो लागतो, तर तुम्ही तिला 25 किलो द्या, ते तुम्ही देत नाही. तुम्हाला बारामतीमध्ये डायनामिक जगवायची आहे म्हणून तुम्हाला गायी आठवतात, म्हणून तुम्हाला शेतकरी आठवतो, म्हणून दूध आठवतो. मग जो आष्टीमधली गाय जर्सी आहे तिचं दूध निघतो, तो शेतकरी विकतो, त्याला 25 किलो चारा का नाही देतो? शशिकांत शिंदे, काही उत्तर आहे का तुमच्याकडे याचं? ऊस कारखाने जर उद्या बनणारे बंद करा, ऊसाचं क्षेत्र जे आहे ते शेतकऱ्यांचं जातं ना. कसं आहे, आपण प्रॅक्टिकली बोलूया. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि दुष्काळीच्या लोकांसाठी न्याय देण्यासाठी तुम्ही मेघाशी सांगितलं त्याचं मी समर्थन केलं की जर अशा पद्धतीने चुकीचं झालं असेल तर त्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे. परंतु जर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी जर 5 पैसे मिळणारे एखादे कारखाने असतील तर त्याचा फक्त व्यक्तिदोष किंवा कुठल्या प्रकारची टीका किंवा राजकारण करण्यासाठी होऊ नये, याची जसं मी मोठेपणा दाखवतो तर तुम्ही पण का. ठीक आहे, शेवटी विनोद तावडेंकडे मी जातोय. विनोदजी, तुमचं यावर आता पुढे काय म्हणणं असणार आहे? काय मागणी तुम्ही सरकारकडे करताय? निखिलजी, हा जसा डिस्टिलरीचा मुद्दा आहे, दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की मी सरकारकडे असं मांडलं की सरकारने आतापर्यंत जे निधी वाटप दुष्काळासाठी केलंय त्याची आकडेवारी जर पाहिली तर सांगलीला 18% पैसे गेले, साताऱ्याला 16% गेले, सोलापूरला 27% गेले, अहमदनगरला 25% गेले आणि औरंगाबादला वगैरे सगळे जर काढले तर एकूण मराठवाड्याला फक्त 4% पैसे निधी गेला. म्हणजे सगळा दुष्काळ हा पश्चिम महाराष्ट्रात आहे का? जिथे आहे तिथे खरंच आहे, तिथे पैसे दिले पाहिजेत, पण तुम्ही 90% पैसे इकडे देणार आणि मराठवाड्यात जिथल्या 4 जिल्ह्यांमध्ये बऱ्याच गावांमध्ये जिथे दुष्काळ आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही 4% पैसे देणार. हे म्हणजे सत्तेत बसणारे पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री सगळा पैसा आपल्या गावांकडेच कसा खेचून आणतायत त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. काल माननीय राज्यपालांच्या भाषणात मराठवाडा शब्दच आला नाही दुष्काळाचा, बाकी सगळे शब्द आले. आणि सरकारची उद्या सगळ्यात मोठी अडचण होणार आहे की माननीय राज्यपालांनी त्यांच्या भाषणात दुष्काळग्रस्त भाग, दुष्काळी जनता, त्यांनी टंचाई शब्द वापरला नाहीये, स्कॅरसिटी वापरला नाही, ड्राऊट वापरलाय. म्हणजे राज्यपालांचं अभिभाषण हे सरकारचं अधिकृत मत असतं आणि सरकारने जर ड्राऊट म्हटलंय तर याचा अर्थ महाराष्ट्रात दुष्काळ घोषित झालाय आणि दुष्काळ घोषित झाल्यानंतर ज्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत त्या सरकारला उद्या दिल्या पाहिजेत. आणेवारी, टंचाई हे शब्द आता मागे पडले. राज्यपालांनी उच्चारलेला ड्राऊट शब्द मराठीत भाषांतर आम्ही त्यांचं जे ऐकलं तो दुष्काळ शब्द होता, टंचाई नव्हता. आणि राज्यपालांचं अभिभाषण ही सरकारची भूमिका आहे. म्हणजे महाराष्ट्रात दुष्काळ आहे आणि दुष्काळी सगळे नियम आता लागू करावे सरकारला लागतील. विनोदजी, धन्यवाद. सरकार अडचणीत येणार आहे आणि विरोधी पक्ष याबाबतीत आक्रमक होणार आहे असं विनोद तावडे यांच्या या भूमिकेवरून दिसतंय. पण दुष्काळ निवारणासाठी आज विधिमंडळामध्ये आमदारांनी विविध मागण्या केल्या. त्या काय मागण्या आहेत ते जरा पाहूया. पहिली मागणी आहे की चारा छावण्यांमध्ये वाढ करावी आणि चारा छावण्यांच्याच बाजूला रोजगार हमी योजनेची कामं उपलब्ध करून दिली जावीत. MMRDA, सिडको, म्हाडा यांच्याकडचे शिल्लक पैसे दुष्काळी कामांसाठी वळवावेत अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. देवस्थानांचे पैसे दुष्काळ निवारणासाठी द्या असंही त्यांनी म्हटलं आणि दुष्काळी भागातलं स्थलांतर रोखलं जावं अशी ही मागणी या आमदारांनी केलेली आहे. सरकारने या सगळ्या दुष्काळाकडे खूप गंभीरपणे पाहायची गरज आहे.
दुष्काळी जनतेला अजून दिलासा मिळत नाहीये. सरकारी यंत्रणा ज्या वेगाने कामाला लागायला पाहिजे त्या वेगाने कामाला लागलेली नाहीये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपलंही यामध्ये कर्तव्य आहे. महाराष्ट्रातला अर्ध्याहून अधिक भाग दुष्काळाची दग सोसतोय. अशा वेळी आपलं कर्तव्य आहे की आपण सगळ्यांनी पाणी जपून वापरायला हवं. होळी जवळ येते, धुलीवंदन येते, रंगपंचमी येते. या दिवशी कृपया पाण्याचा अपव्यय करू नका. पाणी अनमोल आहे आणि त्याचं मोल समजून घेऊन पाणी जपून वापरा. पाणी हेच जीवन आहे. खऱ्या अर्थानं पाणी जपून वापरण्यासंबंधी IBN लोकमतच्या वतीनं आम्ही तुम्हाला हे आवाहन करतो आहोत. आणि पाणी जपून वापरण्याचा निरोप आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येकाला द्या. कारण आता फक्त मार्च महिना चालू आहे. मे महिन्यापर्यंत दुष्काळी भागामध्ये अतिशय भयानक अशी परिस्थिती उद्भवणार आहे. म्हणून पाणी जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवा. यानंतर घेऊया पुढची महत्वाची